आता स्पष्ट आणि सुंदर दृष्टी मिळवा संदेश चष्मा घर सोबत। मोफत डोळे तपासणी, नवीन कलेक्शन, आकर्षक ऑफर्स आणि सवलती। नवीन अल्ट्रासोनिक मशीनद्वारे चष्म्याची लाईफ टाईम सर्व्हिसिंग फ्री। डोळ्यांचा नंबरचा चष्मा अर्जंट बनून मिळेल। उत्तम दर्जा आणि योग्य किंमत। कॉलेजच्या मुलामुलींसाठी स्टायलिश चष्मा आता आपल्या बजेटमध्ये। नंबरचा चष्मा असो किंवा गॉगल, निवडा फक्त सर्वोत्तम। तेव्हा आजच भेट द्या संदेश चष्माघर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, संगमनेर। प्रोप्रायटर अमोल देशमुख, 9150 290 290 आणि 9270 34 41 74। मेलेल्या माणसाची राख कुठे टाकते? पाण्यात टाकते? मला सांगा ताई, ती राख प्यायला चालते का? मग पाण्यात टाकायला चालते? प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकायला कशी काय चालते? एवढी एवढी राख घेतली एखाद्या माणसाची, चिमूटभर गिलासभर पाण्यात टाकले आणि त्या बाईला दिली प्यायला। बी बाई, तो आहे नवऱ्याचं आहे, पेन नाही प्यायची, मग दुसऱ्याच्या पाण्यात पोतभर कसं काय टाकते? एखादी बाई काय म्हणत, म्हातारी भाऊ तुला शहाणा आला, आमची पहिल्यापासून प्रथा आहे पाण्यात टाकायची। माझी आई वारली 105 वर्षाची, मी नाही टाकला। 5 खड्डे केले, 5 खड्ड्यात थोडी थोडी राख टाकले, त्याच्यात 5 झाडं लावले। आईची आठवण राहिली, काम झालं मस्त। खायची प्रथा ती। ताई तू कितीला आहे ग? तू उभा राहा, उभा राहा, उभा राहा, उभा राहा, 1 मिनिट। कितीला आहे? 5वीला। काय नाव? वा वा, बैस बैस बैस। हिच्याकडे पाहिलं का तुम्ही चांगलं? तिला काऊन उभं केलं माहितीये का? तुम्ही म्हणते ना आमच्या प्रथा आहे, प्रथा आहे, प्रथा आहे। मग हिची आजी असे कपडे घालत होती का? प्रथा कुठे गेली? प्रथा कुठे गेली? प्रथा कुठे गेली? बदलेली ना, मग ही बी बदला। आता पोरी कटिंग करत्या। जे चांगली प्रथा आहे ती ठेवा, जी चांगली नाही ती सोडून द्या। गावात एकही माणूस बाहेर संडासला नाही गेला पाहिजे। अजून जाते का? जाते? जे जात असते ना, याला सकाळी कापूनच टाका, याला ठोस नका। आता बस झाला, आता बस झाला। आता ग्रामसेवक साहेब, माझी विनंती, याला ठोस नका आता, यांचा खेळ आटपून टाका यांना। इतके कसे हलकट लोक आहे हो? बरं, 12,000 घेऊन बाहेर जाते, 12,000 घेऊन बाहेर जाते। यांच्या काळात शौचालय होतं। 300 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांकडे 400 वर्षापूर्वी शौचालय होतं। रायगड किल्ल्यावर जाऊन बघा। आम्ही अजून तुम्हाला शौचालयातली एक घटना सांगतो, तुमच्याकडे होत असेल तर नसेल मला माहित नाही। बघा, महिला मंडळ मासी असते ना, मासी, मासी, ती मासी जर कोणाच्या संडासवर बसली, हे पोराओ, हे बच्चे, त्यांना आवाज जात नाही ना चांगला, म्हणून ते हे बच्चे सांग। ती मासी जर कोणाच्या संडासवर बसली आणि उठून आली ना आपल्या भाकरीवर बसली, भाजीवर, तर 36,000 जंतू आणती। किती? तिला 6 पायऱ्या दे। 36,000 जंतू आपल्या भाजीत टाकल्यावर, भाकरीवर, ती भाकर आपण खातो का फेकून देतो? माशी बसलेली खातो। पण मला एक सांगा, ती माशी कोणाच्या संडासून उठून आली तुम्हाला काय माहिती? काँग्रेसचं होतं का भाजपचं आहे का राष्ट्रवादीचं आहे का काय मग? कोणी कोणाचं खातं नाही? तुम्ही सांगा साहेब, कसं कळलं तुम्हाला कोणाचं आहे? इकडं मोठं म्हणतो मी शिवसेनेचं आहे, आणि तिकडं
मग आता जर तुम्हाला ते खायचं नसेल तर हे बाहेर जाणाऱ्या लोकांच्या घरी जा, त्यांना विनंती करा, त्यांच्या पाय पडा आणि त्यांचं जाणं बंद करा. त्याचं महत्वाचं एक कारण आहे संडासचं. ताई, महिला मंडळ नीट ऐका. ज्या वेळेस आम्हाला लघवी संडासची इच्छा झाली, अर्ध्या मिनिटात जायला पाहिजे. किती? अर्ध्या मिनिटात. आणि तुमच्या घरी जर सोय नसेल मग कसं काय जाईन तुम्ही? रात झाली, पाऊस चालू आहे, घरी माणूस नाही, भीती वाटते, गरोदर महिला आहे, गुडघे दुखते, उशीरून. कावळा, उंदीर, मांजर, वाघ, डायनासोर, गाय, बैल, पाल, माशी, कुत्रा, डुकरीन कुणीही अर्धा मिनिट उशीर करीत नाही. करत पक्षी, जनावर करत, म्हणून त्याला दवाखाना लागत नाही. आहे की त्याला दवाखाना आहे? हे आपल्याला दवाखाना काहून आला? आपण नियम चुकीले. नाही तर माणूस नियमानं राहिला तर दवाखान्याची गरज नाही. माझ्या इथे 30 वर्षापूर्वी 2 दवाखाने होते. 30 वर्षापूर्वी. आता 2 डॉक्टर पळून गेले. धंदाच होत नाही, काय बसतील तिथे. या सगळ्या गोष्टी करा. साफसफाई, स्वच्छता, संडास, बाहेरचं खाऊ नका. लय भेसळ आहे आता बाजारात. लय आयत्या मसाल्यात गाढवाची शी घालून येते. खायची तर खा, मला काय करायचं? तुम्ही मिरची पावडर कशाला विकत आणता? हळद पावडर विकत कशाला आणता? धने पावडर विकत कशाला आणता? मसाला घरी करा ना. दुधाची पिशवी आणायचीच नाही. मला सांगा, दूध तुमच्या गावात गाय देती कस नगरला देती? दूध कुठं तयार होतं? गावात. आणि पिशवी कुठली घेतो? कसं काय? आमचं 40 रुपयांनी नेलं, मलाही काढून घेतली, आम्हाला 60ला आणून निघलं. आम्ही घेतो. मग गावातल्या गावात घ्या ना दूध. बाहेरचं खायचं नाही. ते रस आहे का? रस पिते का तुम्ही बाजारात रस्त्याला? त्याच्यात पण भेसळ आहे. तुम्ही म्हणून रसात करून भेसळ आली. रसात नाही, ते बर्फात. बर्फ कोणत्या पाण्याचा आहे तुम्हाला काय माहिती? लातूरला काय झालं, एक म्हातारं मेलं रात्री. त्याला दवाखान्यात ठेवलं बर्फात. सकाळी त्या अँब्युलन्सवाल्याला सांगितलं याला याच्या गावाला नेऊन घाला. प्रेत. त्यानं बर्फासहित ते म्हातारं नेऊन घातलं त्या गावाला. म्हातारं सोडून दिलं, बर्फ येताना रसावाल्याला लिकला. ही सत्य घटना आहे. आणि आम्ही म्हणतो टाक, अजून टाक, पे पे पे, तू पीच. मी जसं म्हणलं म्हाताऱ्याला जीव लावा. आम्ही 8 वर्ष झाले, 8. माझ्या गावातले असे म्हातारे गरीब आहे, मुलं नाही, मुलं सांभाळीत नाही, मुलं दुसऱ्या गावाला गेले, परिस्थिती नाही, किंवा मुलाचं त्यांचं जमत नाही, असे 40 म्हातारे आम्ही पंचायतमध्ये सांभाळतो. खाणं पिणं, कपडा लत्ता, दुखणं बाणं सगळं करतो. गावातल्या म्हाताऱ्याला जर काही अडचण आली, किंवा त्याला उपाशी राहत असेल, किंवा त्याला भाकर नसेल, कपडा नसेल, तर त्या म्हाताऱ्याची जिम्मेदारी कोणाची? पंचायतनं सांभाळायलाच पाहिजे म्हातारं. कोणाचंही म्हातारा असून, कोणाच्याही जातीचा असू, पंचायतनं सगळ्या म्हाताऱ्याला जीव लावला पाहिजे. निराधार म्हाताऱ्याला. गावातला प्रत्येक माणूस जेवून झोपला पाहिजे, मग सरपंचाने जेवून झोपायचे. नाही तर गाव उपाशी, सरपंच धाब्यावर, असा बुटानं आणला पाहिजे भाडवा. हा ना.
नाही, गावातल्या प्रत्येक माणसाची काळजी सरपंचाने घेतली पाहिजे आणि त्याच्यासाठी सरकार पैसे देऊ राहिलं ना तुम्हाला. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.